हरि ओम. करोना न करोती. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित आध्यात्मिक लेख क्रमांक 83. न करोती. भक्तीचा एक महाविलक्षण विशेष आहे. जेव्हा भक्त मुमुक्षू साधक या अवस्थेत असतो तेव्हा तो परमात्म्याजवळ द्वैताची भाषा बोलतो. तो पूर्ण भावभक्तीने परमात्म्याची पूजा अर्चा नैवेद्य भजन कीर्तन प्रवचन इत्यादी करतो. यथाकाळी त्याला स्वस्वरूपावस्था प्राप्त होते. अशा प्रकारे तो स्वतः परमात्मा स्वरूप होतो आणि तरीही तो द्वैताचीच भाषा बोलतो. आता भक्त परमात्म्याच्या चरणी सेवा करतो, त्याचे कार्य करतो, त्याच्याजवळ संवाद करतो. परमात्म्याने त्याच्याकडे लक्ष दिले नाही तर तो त्याच्यावर रुसतो, प्रसंगी त्याच्याशी भांडतो. तितकाच त्याला आणखी बिलगतो, घट्ट मिठी मारतो, वर बजावतो की देवा आता तुम्ही फसलात, मी तुम्हाला सोडणार नाहीये. त्या जगत जननीजवळ भक्ताचे हे मोठे लढिवाळ रूप आहे. सूर्याची किरणे असंख्य, परंतु त्यामधून एकच प्रकाश पसरतो. स्वर अनेक, परंतु त्यामधून संगीत एकच प्रगट होते. शब्द भाषा अनेक, परंतु त्यामधून आशय एकच ध्वनित होतो. याचप्रमाणे भक्त कोणत्याही प्रकारे व्यक्त झाला की तो अद्वैतामधून द्वैत होतो. एरवी व्यक्त होण्याचे कारणच नाही. अशावेळी तो प्रकाशाप्रमाणे संगीताप्रमाणे आशयाप्रमाणे केवळ भक्तीच व्यक्त करत असतो आणि तरीही तो स्वस्वरूपावस्थेत असतो. यासाठी कर्मयोग करून भक्ताचे तत्व आहे न करोती. लेख क्रमांक 84. न करोती. अध्यात्म मार्गावर ज्यांना यात्रा करायची आहे अशांनी कर्मयोग आणि सांसारिक कामे करून झाल्यावर न करोती या तत्वाप्रमाणे आचरण करावे. अशांनी अन्य वेळी आत्मसान्निध्यात राहावे. यासाठी अन्य बाह्य विषय अडथळा होतात. यासाठी कुटुंब समाज वस्तुजगत ह्यापासून अलिप्तता साध्य व्हावी लागते. हे साध्य होण्यासाठी एक उपाय म्हणून अशांनी भगवे किंवा पांढरे वस्त्र वापरावे असा प्रघात आहे. कारण अशी वस्त्रे सर्वसाधारण संसारी लोक वापरत नाहीत. ह्यामुळे आत्मयात्रेकरू हा सहजच सर्वसाधारण जगतापासून अलिप्त होतो. ओल्ड मॅन, त्याची टिंगल-टवाळी केली जाते. हे तर त्याला अलिप्त होण्यासाठी फारच उपयुक्त होते. अशावेळी भक्त साधक यांनी ती टिंगल बिरुदावली म्हणून स्वीकारावी. संसार सर्वत्र भरलेला आहे, तो पाठ सोडत नाही. ह्यामुळे भक्तांना कुटुंबात समाजात वावरताना अभिनय नाटक करावे लागते. अभिनय नाटक याचाच अर्थ हा आहे की त्यावेळी आपण जे करत आहोत त्याच्याशी आपल्याला यत्किंचितही कर्तव्य नाही. ती वेळ झाली की ती घटनाही आपल्यासाठी समाप्त झाली. आपण आपल्या नित्य योगिक कार्यक्रमासाठी मोकळे झालो. यास्तव भक्ताने साधकाने एक उत्कृष्ट कुशल अभिनयपटू व्हावे. त्यामुळे आपण सर्वांमध्ये असूनही कोठेही नाही अशी अवस्था साध्य होते. अशामुळे न करोती आपोआपच साध्य होते. हरि ओम.